शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. आज दिनांक 25 मार्च 2026चा व्हिडिओ आहे. श्री संजय बळी बांडमाळा लक्ष्मीनगर मौद लोटेवाडला सरांचा फार्म हाऊस आहे. शेती तिथं असल्यामुळं सरांनी मलेशियन ग्रीन डॉर पण ते जे रोप आहे हे रोप लोडिंग चाललेलं आहे. बघू शकतो आपण. मलेशियन ग्रीन डॉर पण म्हटलं तर ही केरळमधली क्रॉस पॉलिनेशन बुटकी जात आहे. रोपं सिलेक्शन करून देत असतो आपण. आता ही जी रोपं आहे ती 1.5 वर्षाची डॉर्प व्हरायटी आहे. रोप लावल्यानंतर 2.5 ते 3 वर्षात फळधारणा चालू द्या. 1982ची नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. आता महाराष्ट्रात आपण नारळ शेती जी दिलेली आहे मलेशियन ग्रीन डॉर्प ही रोप बदला ते बघू शकतो. रोप भरताना स्वतः मी असल्यामुळं सिलेक्शन करून रोप दिलं जाते. जे खराब वाटते ते बाजूला केलं जाते. तर अशा प्रकारचं शेतकरी बंधू ही जी रोपं आहेत मलेशियन ग्रीन डॉर पण ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जात असतानाच बुटकी ठेंगणी हायब्रिड जात असल्यामुळं नारळाचं आपल्याला 2.5 ते 3 वर्षात उत्पादन चालू होतं. 1982ची नर्सरी आहे. 3300 स्क्वेअर फीटमधनं सुरुवात झालेली. आज मलकापूरमध्ये 35 एकरात, लांजामध्ये 32 एकरात. तर आजचं लोडिंग जे श्री संजय बळी बांडमाळा लक्ष्मीनगर यासाठी लोडिंग चाललेलं आहे. मलेशियन ग्रीन डॉर पण जो नारळ शारपड खारपड दलयुक्त जमिनीमध्ये लावलं तरी आपल्याला 2.5 ते 3 वर्षात उत्पादन चालू होतं आहे. ज्याला हाय टेम्परेचर अगदी 40, 42, 46पर्यंत टेम्परेचरला नारळ येणारी जात म्हटलं तर मलेशियन ग्रीन डॉर्प हायब्रिड जात. या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे नारळ लागल्यापासून 6 ते 8 महिन्यात नारळ पाणी नाही तोडलं तर 11 महिन्यात खोबरं तयार होते. आता महाराष्ट्रात आपल्या 700 बागा लागलेल्या आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातच अक्कलकोट, किनीवाडी, त्याचबरोबर मोहोळमध्ये, कुरुलकामतीमध्ये विष्णुपंत माळी, ननवरे काका, तसेच आपले जे मोहोळ पोलीस स्टेशनला गोपीनाथ वाघमोडे रिटायर पोलीस आहेत त्यांची बाग आहे. API बनसोडे साहेब ज्यांची सलगर कारखान्याजवळ बाग आहे. त्याचबरोबर आपली जी बाग आहे पियुष दादा साळुंके डॉक्टर आहेत त्यांची पण सांगोल्यामध्ये नारळ उत्पादन चालू झालेली बाग आहे. त्याचबरोबर धाराशिवमध्ये श्री वैजनाथ माळी निथळी गावामध्ये बाग आहे. त्याचबरोबर बीडमध्ये परी वैजनाथ या गावामध्ये गोवर्धन मुंडे काका, केजमध्ये गवळाण्यामध्ये श्याम ससाने, मस्साजोगमध्ये डॉक्टर तांदळे साहेब. अशा प्रकारचे आपल्या बीड जिल्ह्याबरोबर जालनामध्ये बाणाजीवाडीमध्ये बाण पाटील असतील. तसेच रोयलागडमध्ये सतीश होलगे पाटील, भालगाव शिवारमध्ये जोगदंड साहेब, वाईमध्ये सुकुंडे काका असतील. सातारा जिल्ह्यामध्ये मारुती अनपट, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आर डी पाटील सरवडे गाव. तर अशा सर्व ज्या बागा आपल्या लागलेल्या आहेत महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर घरपोच 375 रुपये रोपाची किंमत आहे. नर्सरी शासन मान्य आहे. आता रोपं आल्यानंतर आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे 5 फुटाला. आणि पहिली सरी लावताना आपण 15-15 फुटाला रोप लावा. मधलं अंतर 20 फूट ठेवा. 2 नंबरची लाईन लावताना आपण 7.5 फूट मागे घेऊन तिथून पहिलं रोप लावा. जेणेकरून जी झिगझॅग पद्धत तयार होते त्रिकोण तयार होतो. त्यामुळं सूर्यप्रकाश चांगला मिळतो, व्हेंटिलेशन हवा गिरती राहते. तर अशा प्रकारचे मलेशियन ग्रीन डॉर पण जे लोडिंग चाललेलं आहे सांगोल्यासाठी बाणसाहेब ज्यांनी सकाळी बुकिंग केलं आहे. याच गाडीमध्ये श्री अक्षय पाटील आपले जुने शेतकरी आहेत. मिरी गाव आहे घोडेश्वर. तिने नारळ आणि आंबा मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. तो पण माल आता नवीन ऑर्डर आहे ह्याच गाडीमध्ये आहे. तर आता या सरांनी आपल्याकडे जी रोपं घेतलेली आहेत त्यामध्ये केशर आंबा असेल, कोकणातील प्युअर केशर आंबा जो आपण मगाचा व्हिडिओ बघितला, स्वतःचे मदर प्लांट आहेत. त्याचबरोबर मलेशियन ग्रीन डॉर पण केरळमधली क्रॉस पॉलिनेशन ज्याच्यामध्ये 400-450 मिली पाणी. त्याचबरोबर खोबरंही जाड येतं. अगदी जर सुकं खोबरं करायचं असेल तर 3 नारळ फोडल्यानंतर 1 किलो खोबरं निघणार आहे. अशा प्रकारचे लोडिंग शेतकरी बंधूंचे असं चॅनलला सबस्क्राईब करा. वर्षाकाठी 350 ते 450 नारळ. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. शासन मान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानाला बिल मिळेल. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.